Hi friends, this is my channel e-learning with Vidya. Today's topic is indefinite pronouns. Here is the definition of indefinite pronoun. An indefinite pronoun is a pronoun that refers to a person or a thing without being specific. याचीच जर आपण मराठीतून व्याख्या केली तर ती अशी होईल. विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीचा निर्देश न करता वापरलेली सर्वनामे म्हणजे अनिश्चित सर्वनामे. इट इज वेग अँड नॉट डेफिनाइट. म्हणजे हे इनडेफिनेट प्रोनाउन्स हे कसे असतात? अनिश्चित असतात. नेक्स्ट इज there is a particular group of indefinite pronouns formed with a quantifier or distributive preceded by any, some, every and no. There is some examples of indefinite pronoun. I will show you. All. There is a 3 types of examples of indefinite pronoun: person, place, thing. all मध्ये आपण पर्सन मध्ये जर केलं इंडेफिनाइटचं एक्झाम्पल कोणतं येईल मग? एव्हरीवन, एव्हरीबडी. प्लेस, एव्हरीवेअर. थिंगमध्ये काय येईल? एव्हरीथिंग. देन पॉझिटिव्ह पर्सनमध्ये समवन, समबडी. प्लेस, समवेअर. थिंग, समथिंग. देन निगेटिव्हमध्ये काय येईल? पर्सनमध्ये एनीवन, देन एनीबडी. प्लेसमध्ये निगेटिव्ह असेल सेंटेन्स तर एनीवेअर. अँड थिंगमध्ये एनीथिंग. हे एक्झाम्पल्स येतील. तसेच नन टाईपच्या सेंटेन्समध्ये पर्सनमध्ये नो वन, नोबडी हे येईल. हे म्हणजे इनडेफिनेट प्रोनाऊन येईल. प्लेसमध्ये नोवेअर, थिंगमध्ये नथिंग. हे एक्झाम्पल्स येतील. इनडेफिनाइट प्रोनाऊनचे सिंग्युलर टाईपचे आपल्याला प्रोनाऊन्स बघायचे आहेत. तसेच आपण एक्झाम्पलही बघणार आहोत. अनदर, आयदर, लेस, ईच, अदर, anybody, anyone, enough, little, everything, one, anything, everybody किंवा everyone, much, neither, nothing. These are the examples of indefinite pronouns. आणि हे कोणत्या टाईपचे? सिंग्युलर टाईपचे एक्झाम्पल प्रोनाउन्स आहेत. तसेच इथे एक्झाम्पल्स दिलेली आहेत. वी फायनली मूव टू अनदर अपार्टमेंट. तर ह्या सेंटेन्समध्ये अनदर हे प्रोनाऊन यूज केलेले आहे. सिंग्युलर टाईपचं हे इनडेफिनाइट प्रोनाऊन आहे. हे कसं सेंटेन्समध्ये आपण वापरलेलं हे एक्झाम्पलद्वारे आपल्याला समजून घेता येईल. आय स्वेअर आय वोंट टेल एनीबडी धिस सिक्रेट. नोबडी हे सिंग्युलर टाईपचे इनडेफिनाइट प्रोनाऊन आहे. एनिथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव. एनिथिंग हे कोणतं आहे? इनडेफिनाइट प्रोनाऊन. नो वन बिलीव्स देम हे अंडरलाईन केलेले काय आहेत मग? इनडेफिनाइट प्रोनाउन्स आहेत. ईच ऑफ देम परचेस्ड चॉकलेट फ्रॉम माय शॉप. एव्हरीवन नोज अबाउट दॅट इन्सिडंट. नथिंग इज लेफ्ट इन फ्रंट ऑफ मी टू टेल यू द ट्रूथ. नेक्स्ट प्लुरल इनडेफिनाइट प्रोनाउन्स कोणकोणते आहेत? बोथ, मेनी, फ्यू, अदर्स, फ्युअर, सेव्हरल. त्याचे एक्झाम्पल्स आहेत. अंडरलाईन केलेले आपण काय वापरलेले आहे? इनडेफिनाइट प्रोनाउन आहेत. बोथ आर गिल्टी. अ फ्यू ऑफ द जस्टिस व्हॉइस देअर अपोजिशन. फ्युअर आर स्मोकिंग दीज डेज. Many people feel that the law should be changed. Depend on others and you always repent. Here is the
Other is the indefinite pronoun. Several letters arrived this morning. Next is both singular and plural indefinite pronouns. कोणकोणते आहेत? ऑल, एनी, मोर किंवा मोस्ट, नन, सच, सम. हे काय आहेत? इनडेफिनाइट प्रोनाऊन सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्ममधले. आणि त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? ऑल ऑफ देम आर एक्सपर्ट्स इन देअर चोजन फील्ड. आणि अंडरलाईन केलेले हे काय आहेत मग? सिंग्युलर अँड प्लुरल इनडेफिनाइट प्रोनाऊन. सेकंड, एनी विल डू, मोर इज बेटर. नेक्स्ट, most would agree. She waited for a reply but none came. We show them some of our photos. Such were the joys. तुम्हाला इनडेफिनेट प्रोनाउन्स किती समजले हे नक्की कमेंट्सद्वारे मला कळवा. तसेच पुढचा व्हिडिओ किंवा पुढचं चॅप्टर आपलं इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्सचं राहणार आहे. ओके, थँक्यू.